राजकारणामध्ये युवा पिढी आली पाहिजे, नवीन चेहऱ्यांना कॅन्डिडेचर मिळालं पाहिजे असं आपण सतत म्हणत असतो. पण तसं खरंच होतं का हे मात्र माहिती नाही. पण एक पक्ष आहे की जिथे भरपूर तरुण नेते मंडळी आहे आणि त्या नेते मंडळींना भरपूर स्कोपही मिळतो, ती म्हणजे शिवसेना. आज आपल्याबरोबर कॉफी विथ कौशिकमध्ये शिंदे सेनेचे 2 तरुण नेते आहेत. त्यातील एक आहेत राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि आपल्याबरोबर आहेत निलेश राणे. आपल्या दोघांचंही स्वागत आहे. एवढी तरुण पिढी एकाच पक्षात मला वाटतं रेअर आहे. असे इतकी तरुण मंडळी असताना पक्षात कसं वातावरण असतं योगेशजी? नाही, मला वाटतं हे क्रेडिट माननीय शिंदे साहेबांना द्यायला हवं आहे. तरुण पिढी राजकारणात येऊ पाहते, पण नक्की आम्ही कुठला पक्ष निवडावा ह्याची निवड करत असताना ते नेता कोण आहे हे बघतात. आणि मग शिंदे साहेबांकडे बघून जी काय तरुण पिढी अट्रॅक्ट होते, आकर्षित होते, आम्ही जवळ अनुभवलेलं आणि त्यामुळे संधी देखील चांगली मिळते आणि फ्रीडम मिळतं. मला वाटतं फ्रीडम मिळतं हा अतिशय महत्त्वाचा विषय असल्यामुळे आणि ती जबाबदारी साहेब देत असताना पूर्णपणे जबाबदारी देतात, म्हणून ते फ्रीडम असल्यामुळे मजा येते काम करायला. आता नुकतेच खरं तर निलेशजींनी अत्यंत यशस्वी अशी मोहीम राबवली कोकणात हे परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेला, पंचायतच्या वेळेला. काय त्यावेळेचा अनुभव होता? तुम्हालाही असंच फ्रीडम मिळालं होतं की 2 पक्ष अगदी आमने सामने उभे ठाकले असं आम्हाला चित्र दिसत होतं? नाही, तसं काय नव्हतं. निवडणूक ही निवडणुकीसारखी लढली गेली पाहिजे हा विषय होता. आणि आता भरपूर पाणी पुलाखालून आता निघून गेलेलं आहे, म्हणून मागे जाऊन परत त्याच विषयावर बोलणं काय अनेक वेळेला बोलून झालेलं आहे. पण जसं योगेशजी म्हणाले की शिंदे साहेबांनी पक्षामध्ये जे आमच्यासारख्या लोकांना संधी दिली. मला जर आपण बघितलं की मी 2 पराभव बघितलेले आहेत, 2 वेळा लोकसभेला हरलो आणि तसं कोणी माझ्याकडे लक्षही दिलं नव्हतं. शिंदे साहेबांकडे संधी होती, जो सिटिंग आमदार होता माझ्याकडचा तो त्यांच्याकडे जायला तयार होता, कमिटमेंट मागत होता की मला तुम्ही घ्या आणि निलेश राणेला घेऊ नका. असं असताना मी निलेशला शब्द दिला आहे आणि म्हणून मला निलेशला तिकीट द्यावं लागेल. ही जी एक माणुसकी लागते, एक मन लागतं, ते प्रत्येक नेत्याकडे नसतं. मी जे अनुभवलं, मी अनेक दिल्ली बसून इथपर्यंत सगळेच नेते बघितले, अनेक मुख्यमंत्री बघितले, मोठमोठे नेते बघितले, दिग्गज. पण जे एक मन लागतं ना पक्ष चालवायला, आणि शिंदेसाहेब जे काम करतात ते लोकांना आम्हाला कन्व्हिन्स करावं लागत नाही की तुम्ही आमच्याकडे का यावं. तुम्ही आज सोशल मीडियावर बघा, मीडियामध्ये बघा, सर्वात जास्त प्रवेश जर कुठे होत असतील तर आमच्या शिवसेनेत होतात. त्यांचा विश्वास आहे शिंदे साहेबांवर. तरुण बघा, सर्वात जास्त रांग आमच्याकडे आहे. म्हणून त्यांचं स्वातंत्र्य, त्यांचे काम करायची पद्धत. मी अनेक वेळेला ऐकलं आहे की मोठ्या माणसाला हे विचारायचं नसतं की तुम्ही मोठे कसे झालात, त्यांना फक्त बघायचं असतं आणि ते बघून शिकायचं असतं. आणि म्हणून शिंदे साहेबांकडे बघून आम्हाला ती ऊर्जा मिळते. आणि ते जर एवढं काम करू शकतात तर आपण पण पक्षासाठी तेवढं काम केलं पाहिजे असं मनात घेऊनच आम्ही काम करतो. योगेशजी, काय आता महापालिकेची निवडणूक आहे, तुम्ही सकाळपासून संध्याकाळीपर्यंत अगदी बिझी असता असं कळतं. काय नक्की जबाबदारी आहे सध्या तुमच्याकडे? आम्ही सध्या तसं दुपारपासून पहाटेपर्यंत बिझी असतो. परंतु वातावरण हे प्रचंड पॉझिटिव्ह आहे. मी कालचं रात्रीचं उदाहरण देईन, आपण चर्चा करत असताना देखील त्याचं उदाहरण दिलं. 89 वॉर्ड आमचा राजू नाईक म्हणून अतिशय एक साधा कार्यकर्ता आमचा तिथं उमेदवार आहे, शाखा प्रमुख होता आणि साहेबांनी त्याला तिकीट दिलं आहे. रात्री 12:30 पावणे 1 वाजता तिथल्या शाखेला साहेब व्हिजिट द्यायला तिथे गेले होते. मी साहेबांसोबत होतो. 12:30 पावणे 1 वाजता 750 ते 800 महिला तिथे रस्त्यावर साहेबांची वाट पाहत होत्या. आणि त्यांचा उत्साह आणि त्यांचं जे काही साहेबांच्या प्रती असलेलं अट्रॅक्शन आम्ही पाहिलं. आम्ही अनेक वर्ष राजकारणामध्ये आहोत, गर्दी जमते, परंतु जो काही हावभाव पाहायला मिळतात साहेबांच्या बाबतीत, शिंदे साहेबांच्या बाबतीत, ते आम्ही कुठेच अनुभवायला मिळत नाही. आजपर्यंत आम्ही कधी पाहिले नाही. म्हणून मुंबईमध्ये 100% बदल होणार. आणि ही सगळी मराठी माणसं होती, कोणी अमराठी नव्हते. काही असतीलच, परंतु सगळी मराठी माणसं तिथे होती. कलानगरचा एरिया, कुर्ला असेल, घाटकोपर असेल, हा संपूर्ण हा मराठी पट्टा आहे.
इथला संपूर्ण मराठी जर का रस्त्यावरती 12:30-1 वाजता शिंदे साहेबांची वाट पाहत थांबू शकतो, 100% मुंबईमधल्या जनतेने ठरवलेलं आहे आम्हाला कोणाला मतदान करायचं. पण एक असं सतत म्हटलं जातं की फक्त नेते मंडळी जे आहेत ते शिंदेंबरोबर गेले, जो शिवसैनिक आहे तो मात्र उद्धव ठाकरेंबरोबरच आहे. नाही बघा, मागच्या ज्या निवडणुका पाहिल्या, आता पण थोडं खरं कसं आहे, मुंबई हे कोकणाचं प्रतिबिंब आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. आता कोकणाच्या ज्या निवडणुका झाल्या, आपण जर का मागच्या आपण दोघंही मला वाटतं कोकणाच्याच दोघे कोकणातल्या आहोत. हा, आणि कोकणाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या पाहिल्या तर म्हणजे प्रचंड मोठा प्रभाव हा मुंबईकरांचा असतो. कोकणावरती आजही मोठा प्रभाव हा मुंबईकरांचा आहे. सगळ्या निवडणुका आम्ही जिंकल्या ना, सगळे नगराध्यक्ष शिवसेनेच्या आणि युतीच्या आले निवडून, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आणि त्याचा 100% परिणाम हा मुंबईच्या निवडणुकीवरती देखील होणार. सुरुवातीच्या काळात असं झालं होतं, जेव्हा आम्ही शिंदे साहेबांसोबत गेलो, आमच्यापैकी काही शिवसैनिकांनी आम्हाला असं सांगितलं नाही आम्ही उद्धव ठाकरे आम्ही सोडू शकत नाही, दापोलीत आम्ही तुम्हाला साथ देऊ पण आम्ही तुम्हाला मुंबईत साथ देणार नाही, असं सुरुवातीला झालं. पण नंतर जो 2.5 वर्षाचा शिंदे साहेबांचा प्रवास, त्या प्रवासामध्ये हेच सगळे शिवसैनिक जे आज निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत त्यांनी शिंदे साहेबांची बाजू स्वीकारली की नाही तुम्ही म्हणतात तेच ओके, आज ते सगळ्याच आमच्या सोबत आहेत. पण हा कुठला आहे, मुंबईमधला गिरगावचा पण आहे, हा मालाडचा पण आहे, हा विरारचा पण आहे, हा नालासोपाराचा पण आहे, हा जो पूर्ण कोकणी पट्टा आहे, हा संपूर्ण शिवसेनेने प्रभावित असलेला हा जो मराठी पट्टा आहे, सगळा माननीय शिंदे साहेबांसोबत आला. हाच तुमचाही अनुभव आहे का मुंबईचा? 100% तसा अनुभव आहेच. कारण का तुम्ही जर ग्राउंड रियालिटी बघाल, आज परिस्थिती, मी वरळी मतदारसंघाचं आपल्याला फक्त सांगतो, जिथे आदित्यजी फक्त 7,000 मतांनी निवडून आले. आज त्यांच्या खालोखाल जी काही संघटना म्हणून आपण म्हणतो, ती संघटना आज पूर्णपणे म्हणजे किमान 70-75% आता आमच्याकडे काम करते. हा एक त्यांचा एक प्रॉपगंडा आहे की खालचे शिवसैनिक आले नाहीत. खालचे शिवसैनिक म्हणजे काय? तुम्ही कधी भेटायला जायचात? उद्धवजी कधी भेटलेत? राजसाहेब कधी भेटलेत? म्हणजे तुम्ही विचार करा, त्यांचे कार्यकर्ते जेव्हा दुसऱ्या पक्षात जातात तेव्हा यांच्याबद्दल काय बोलतात. राजसाहेब म्हणजे त्यांच्या घरात खूप कुत्रे आहेत, तर ते कधी कधी लांब लांबून जिथून कार्यकर्ते येतात त्यांना गेटवर उभे ठेवतात आणि कुत्र्यांबरोबर खेळत असतात. ही नाराजी जी आहे ना, ही पण कधीतरी दाखवली पाहिजे, ही कधीतरी बाहेर आली पाहिजे. त्यामुळे ते 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना आणि आदित्यजी कॅबिनेट मंत्री असताना ते एकदाही सेना भवनला आले नाहीत. शिवसेना भवन, शिवसेनेचं हेडक्वार्टर, शिवसेनेचं ते जे काय आपलं सगळी यंत्रणा ती त्यांना हाताळतात, 2.5 वर्ष तिथे आली नाहीत. ते एकाही शाखेत गेले नाहीत. 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री असताना उद्धव साहेब ठाकरे एकाही शाखेमध्ये गेले नाहीत किंवा आदित्यजी एकाही शाखेत गेले नाहीत मुंबईच्या. आपण मला वाटतं बरंच काम आदित्य ठाकरेंबरोबर केलं आहे. म्हणजे आता आपण यंग ब्रिगेडबद्दल बोलतोय म्हणून तिथे आदित्य ठाकरे, आणि आता इथे तुम्ही लोक परत आहात, तर कसं तुम्ही ते कम्पेअर कराल? आजचा प्रचार, आजचा सगळे समोरचे चॅलेंजेस, तिथलं तरुण पिढी, इथली तरुण पिढी. ते कसं आहे, आदित्यजी ठीक आहे, त्याच्याकडे विजन आहे, मी नाही म्हणणार नाही. त्या व्यक्तीने ते प्रयत्न करतात, पण त्यांना फ्रीडम नाही आहे. कोणाचं प्रेशर आहे, काय प्रेशर आहे मला माहिती नाही, पण त्यांना निर्णय घ्यायचा फ्रीडम नाही आहे. जेव्हा माझ्यावरती अशी वेळ आली होती की माझ्याच मतदारसंघामधले मी ज्या उमेदवाराला पराभूत केलं त्याच उमेदवाराला जेव्हा पक्षाकडनं ताकद दिली जात होती, तर माझी अपेक्षा होती की त्यांनी मला साथ दिली पाहिजे, कारण मी त्यांचा सहकारी आहे. एक युवा सेनेपासून त्यांच्यासोबत मी आहे. पण त्यांनी त्यावेळेला निर्णय म्हणजे ही डिड नॉट पुट हिज फूट डाऊन. त्यांनी असं सांगायला हवं ठामपणे की नाही, योगेशला त्रास होता कामा नये. त्यांनी ते केलं नाही. त्यांची निर्णय घ्यायची एक तर त्यांना ते फ्रीडम नाही, आणि त्यांच्या जे काही आयडियाज आहेत त्या इम्प्लिमेंट करण्यामध्ये ते फक्त कॉर्पोरेट स्टाईलने जातात, ही त्यांची मोठी चूक आहे. आणि कार्यकर्त्यांना गृहीत धरणं तुम्ही नाही करू शकत. तुम्ही राजकारणामध्ये असताना, आज 30 वर्षापूर्वी परिस्थिती वेगळी होती. तुम्ही फक्त वंदनीय बाळासाहेबांचे नातू आहात म्हणून तुम्हाला तीच फॅन फॉलोइंग तुम्हालाही मिळेल हे तुम्ही गृहीत धरू शकत नाही. तुमची अटॅचमेंट पाहिजे. एक अजून सतत जी चर्चेचा भाग आहे या निवडणुकीमध्ये खास निलेशजी, तो हा आहे की मराठीचा मुद्दा, आणि मराठी विरुद्ध अमराठी हा एक मुद्दा आहे. आणि त्यात जो विरोधी पक्ष आहे, खास उद्धवजी आणि राजसाहेब यांचं सातत्यानं म्हणणं हे आहे की मुंबईला वेगळं केलं जाईल, मुंबईला गुजरातमध्ये
नेल्या जाईल आणि मराठी विरुद्ध अमराठी आणि त्यातच मुंबई कशी तोडली जाईल, म्हणजे सोन्याची कोंबडी आहे, कापल्या जाईल वगैरे अशा पद्धतीची बरीच वक्तव्य आहे आणि त्याच्यावरच प्रचार मुंबईतला आधारित आहे. कसं आहे मॅडम, बघा, मी अनेक वर्षांपासून ठाकरेंची वर्किंग स्टाईल बघतोय. त्यांची कॅसेट अडकली आहे. ते बुद्धिमत्तेमध्ये कुठेही पुढे जात नाही आहे, मधोमध अडकलेत. ती जुनी कॅसेट असायची बघा, ते मध्ये ते काय ते अडकायचं तर ते गाणंच बंद व्हायचं. त्यांचं ते अडकलं आहे. एकतर वाचन नाही, मुंबईबद्दलचं विजन नाही. बघा, डेव्हलपमेंटसाठी पण तुम्हाला एक विजन लागतं. आपण परदेशात जातो, लंडनला जातो, स्वित्झर्लंडला जातो, मॅनहॅटनला जातो, काय बघतो आपण तिकडे? चर्चा कुठली आहे? ही चर्चा आहे का? अच्छा, कोण मुंबईला तोडू शकतं? कोणाची हिंमत आहे? तुमच्या सोयीच्या राजकारणासाठी तुम्ही हे बोलू नका. तुम्हाला लंडनला जाताना गुजराती चालतात, तुम्ही माहिती काढा. ठक्कर असतो की नाही? मित्र सगळे गुजराती. अच्छा, तो साऊंड अँड शॅकवाला तो कोण आहे, गुजराती आहे, तो साहेबांच्या घराकडेच असतो. उद्धवजींचे सगळे मित्र काढा. लंडनला बिलं भरायला तुम्हाला गुजराती मारवाडी चालतो, आणि जेव्हा विषय येतो मुंबईचा तेव्हा तुम्हाला गुजराती मारवाडी नको. तुमचे मातोश्री 1-2 झाले, कृष्णकुंज झाले, चला ठीक आहे, तुम्हाला ते तेवढं तुमचं डेव्हलपमेंट झालं, तेवढं तुम्ही स्वतःला पुढे नेलं. तसं मराठी माणसाला पण पुढे न्यायला पाहिजे होतं ना. मराठी माणूस गेला, फेकला गेला कुठल्या कुठे, आणि हे पुढे गेले. हा जो दुटप्पीपणा आहे ना, हा आता लोकांना, मराठी माणसाला कळलेला आहे. जेव्हा तुमची सोय होत नाही तेव्हा तुम्हाला मराठी माणूस आठवतो, तेव्हा तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आठवणार, तेव्हा तुम्हाला हिंदुत्व आठवणार. पण जिथे मराठी माणसाचं नुकसान झालेलं आहे ते दुरुस्त तुम्ही नाही करणार. तुम्ही अजेंडा म्हणून त्यांना वापरणार. जेव्हा मराठी माणूस कामाला येतो ना, तेव्हा खरं तुमची माणुसकी दिसायला पाहिजे होती. तेव्हा आज मला सांगा, नगरविकास खातं आमच्याकडे, म्हणजे आमच्या सरकारमध्ये सन्मान्य शिंदे साहेबांकडे, मुख्यमंत्री सन्मान्य फडणवीस साहेब. हे जे कोस्टल रोड करतात ना मॅडम, कोस्टल रोड जेव्हा भूमिपूजन केलं उद्धवसाहेब ठाकरेंनी, पण मुख्यमंत्री होते सन्मान्य फडणवीस साहेब. त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे की नाही उद्धवजींना भूमिपूजन करू द्या. त्यांनी ते चोरून तिकडे ते हे केलं. बघा, ते शासकीय असतो तो कार्यक्रम. उद्धवजी कुठल्याही प्रशासकीय पदावर नव्हते किंवा शासकीय पदावर नव्हते, तरी मनाचा मोठेपणा फडणवीस साहेबांनी दाखवला की करू दे, मी दुसरा नाही करणार. आणि आज सांगतात कोस्टल रोड आमचा आहे. एक अजून मुद्दा म्हणजे मुंबईच्या अनुषंगानं सतत खान वर्सेस बाण सुरू आहे, पण तिथे शिवसेनेनं परळीमध्ये MIM बरोबर गट स्थापन केलेला आहे. नक्की काय आहे? म्हणजे हे जे सगळं राजकारण आहे योगेशजी, हे कसं आहे? म्हणजे मुंबईत ते सोयीचं आहे खान वर्सेस बाण म्हणून आपण तो अजेंडा घ्यायचा, परळीमध्ये सत्ता येऊ शकते म्हणून MIM बरोबर जायचं, काय आहे पॉलिसी? मला वाटतं परळी हे एकच उदाहरण घेऊन चालणार नाही. आज बघा, शेवटी मुस्लिमांच्या बाबतीमध्ये जर का एक भूमिका जर का आपण जर का पाहिली, आता आम्ही कोकणाचं उदाहरण घेतो. माझ्याकडे खेडची निवडणूक झाली, 6 नगरसेवक मुस्लिम आहेत जे धनुष्यबाणावरती निवडून आलेले आहेत. आता 92चा एक वॉर्ड आहे सलीम शेख म्हणून, ज्यांच्यावरती परवा हल्ला झाला. MIMचे नगरसेवक होते, त्यांनी शिवसेनेमध्ये त्यांनी जाहीर प्रवेश केला. बघा, आमची भूमिका स्पष्ट आहे. जे देशद्रोही आहेत आम्ही त्यांच्या विरोधामध्ये आहोत. म्हणजे पर से MIMला तुमचा विरोध नाही? नाही, MIMला त्यांच्या विचारसरणीला 100% आमचा विरोध आहे. त्यांची विचारसरणी आमच्याशी जुळू शकत नाही. ते ज्या पद्धतीने कट्टर वागतात त्या भूमिकेशी आम्ही कधीच सहमत होऊ शकत नाही. MIM आणि शिवसेना कधी एकत्र पण मग तरी परळीत तुम्ही एकत्र आहात. मी तुम्हाला एक सांगतो योगेशजी, 1 मिनिट फक्त तुम्हाला थांबवतो. आज सकाळी ह्याच विषयावर पत्रकार परिषद झाली. म्हणजे एक मुद्दा त्याच्यात हाही होता. मी तिथे स्पष्टपणे सांगितलं, कुठलाही गट स्थापन झालेला अजून नाही. कोणीतरी एक टूंग काढली की हे समर्थन देतात. आमचे तिकडे 2 आहेत, राष्ट्रवादीचे 16 आहेत आणि मग वगैरे वगैरे असं सगळं आहे. अजून गट जर स्थापन झाला असेल आणि त्यांनी स्थानिक पातळीवर जर तिकडे पाठिंबा दिला असेल, काही गडबड स्थानिक पातळीवर पण होते. जर स्थानिक पातळीवर झाला असेल, MIMला जर तुम्ही त्या गटात घेतला असेल तर तो गट रजिस्टर होतो कलेक्टरकडे. जर तो गट स्थापन झाला नसेल तर विषयच येत नाही पाठिंब्याचा. जर गट स्थापन झाला असेल तर 100% स्थानिक तिकडच्या नेत्यांना सांगण्यात येईल की त्या गटातून तुम्ही बाहेर यायचं.
आज खरं तर ज्या पद्धतीनं मुंबई असो इतर ठिकाणी असो जो प्रचार होतोय त्यामध्ये मुंबईत तुम्ही भाजपाबरोबर एक आहात, पण इतर ठिकाणी ही युती होऊ शकलेली नाही, तर त्याचा काही परिणाम होताना दिसतोय का? नाही, असं जरुरी नाही आहे. आता ग्रामीण भागातल्या ज्या निवडणुका झाल्या नगरपंचायतच्या आणि नगर परिषदांच्या, तर बऱ्याच ठिकाणी शिवसेना भाजपसोबत होती, काही ठिकाणी सोबत नव्हती. ही तिथली ती स्थानिक ही समीकरणं आहेत. बघा, अगदी मला वैयक्तिक जर काही विचारायला गेलं तर मी फार प्रॅक्टिकल व्यक्ती आहे आणि पक्ष म्हणून प्रत्येकजण आपापला पक्ष वाढवायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे तिथे कुठेही कटुता फक्त येणार नाही, एवढंच फक्त पाहावं लागेल. पण रोज गणेश नाईक काहीतरी एकनाथ शिंदेबद्दल बोलतात ठीक आहे, ती त्यांची वैयक्तिक भूमिका असेल, पण देवेंद्र फडणवीस साहेब तशी भूमिका ठेवत नाही शिंदे साहेबांच्या बद्दल. मला वाटतं भाजप शिवसेना आमने सामनेबद्दल निलेशजींना आमने सामने मी कधीच केलं नाही. तुम्ही उगाच मला त्याच्यामध्ये मधोमध उभे करू नका. महाभारतासारखं इथून बाण आहे तिथून आणि मी मध्ये आहे असं काय नाही आहे. आणि गणेश नाईक साहेबांचं कसं झालं ते कदाचित हे असं वागण्याचं कारण इतके वर्ष नाईक साहेब काय बोलले नाही, पण जेव्हा त्यांच्या मुलाला तिकीट मिळाली नाही, नरेश मस्केंना मिळाली, तो वैयक्तिक राग त्यांनी महायुतीवर काढून आहे ना. तो पर्सनल आहे, मेरिटवर तिकीट देतात किंवा नाही देत. मुलाचा राग नका ना काढू निवडणुकींवर किंवा महायुतीवर. तर मुलाचा राग तुम्ही राजकारणावर काढू नका, निवडणुकीवर काढू नका. इथे गरिबांची निवडणूक आहे, कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. तुम्ही नको तो राग नको तिकडे काढाल आणि आमच्या नेत्यांना टार्गेट कराल, मग एका मर्यादेनंतर मग आम्हाला पण काहीतरी बोलावं लागेल. आम्ही नाईक साहेबांचा आदर करतो अतिशय. मी भेटल्यावर मी पाया पण पडतो त्यांच्या. मी कशाला खोटं बोलू, कारण का संजीव नाईक माझ्याबरोबर खासदार होते 2009 ते 2014. आम्ही पडलो एकत्र आणि निवडून आलोही एकत्र. म्हणून माझे चांगले मित्र आहेत, माझ्या भावासारखे आहेत ते. नाईक साहेबांबद्दल नितांत आदर आहे. पण राग कुठला कुठे काढायचा असतो एवढ्या सिनियर माणसाला माझ्यासारखा माणूस सांगू नये ना. हा फक्त तो पर्सनल विषय आहे जे ते राजकारणात काढतात. नरेश मस्केला तिकीट का मिळाली? मेरिटमुळे मिळाली. तुमच्या मुलाला नाही मिळाली तर नाही मिळाली, परत कुठेतरी प्रयत्न करा, मिळू शकते ना. आता तुम्ही महाराष्ट्राला आणि खास करून मुंबईला शिवसेना महायुती म्हणून काय देणार आणि तुमचे विरोधक काय देणार? नाही, विरोधक फक्त टोमणी देऊ शकतात. विरोधक फक्त कोंबडपाणी देऊ शकतात आणि विरोधक फक्त चार चौघांमध्ये स्वतःच प्रश्न आणि स्वतःच उत्तरं तयार करून इंटरव्ह्यू देऊ शकतात, पण ते डेव्हलपमेंट देऊ शकत नाहीत. मी एकच उदाहरण देईन. 25 वर्ष मुंबईची सत्ता असताना देखील मुंबईचा DP प्लॅन त्यांनी फक्त 60% इम्प्लिमेंट केलेला आहे. याच्यावरती ते बोलणार नाहीत. आम्हाला ते करायचं आहे. आम्हाला मराठी माणसांसाठी जी घरं बनवायची आहेत त्यासाठी पॉलिसी मेकिंग पॉवर सगळ्यांकडेच, म्हणजे इम्प्लिमेंटेशनची पॉवर तुमच्याकडे असली पाहिजे. आम्हाला ते करायचं आहे. उद्धवजी स्वतः सांगतात ना, हो माझ्याकडे काय द्यायला. शिवाजी पार्कला सांगतात, अनेक सभांमध्ये सांगतात माझ्याकडे आज द्यायला काय नाही. मग तुम्ही मतं का मागताय? जर तुमच्याकडे द्यायलाच काय नाही मग तुम्ही मतं का मागताय? मुंबईला आता काय देणार हे सांगा. मुंबईचं ट्रान्सफॉर्मेशन आता कोणी थांबू शकत नाही. जो रोड मॅप आहे आपला अजेंडा हा प्रोग्रेसिव्ह असला पाहिजे की पुढे काय 21व्या शतकातलं काय. ह्यांना मुंबई फक्त लुटायची, त्याच्या पलीकडे दुसरं काय नाही. उदरनिर्वाहाचं साधन बंद झालं आहे. बिल्डर फोन उचलायचे बंद झाले आहेत. आता कुठेतरी चावी फिरवायची म्हणजे आमचं उदरनिर्वाह पुढचं मातोश्री 2, 3, 5 जे काय करायचे आहेत ते त्यासाठी मुंबई हवी आहे. त्याच्या पलीकडे काय नाही. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेनेचा परफॉर्मन्स हा कसा राहणार? कारण अनेक ठिकाणी महाराष्ट्रात शिवसेना ही भाजपच्या विरोधातही उभी आहे. नाही, आपण आता पहिलं, आता मी एकच उदाहरण देईन. ज्या नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या, आम्ही काहीतरी मला वाटतं 2,500 आम्ही जागा लढवल्या. आमचे 1300 नगर निवडून आलेले आहेत. आमचा स्ट्राईक रेट नगरपंचायतच्या बाबतीत भाजपपेक्षाही जास्त आहे. आणि तसाच राहणार आहे असं तुम्ही म्हणताय? हो. आणि महायुतीमध्ये आपण जेव्हा एकत्र लढतोय तेव्हा एक कुटुंब म्हणून आम्ही लढतो. आणि उद्याही जिल्हा परिषद, ह्यानंतर जिल्हा परिषद आहेत, जिल्हा परिषदा पण आम्ही महायुतीमध्ये लढवायचा निर्णय घेतलेला आहे. आणि आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये, त्यानंतर कसल्याही निवडणुका नाही आहे तर त्या निवडणुका पण आम्ही महायुतीमध्ये लढवायचा निर्णय घेतलेला आहे. आम्ही आमच्या जिल्ह्यापुरतं म्हणतोय, योगेशजी त्यांच्या जिल्ह्यापुरतं. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता भारतीय जनता पक्ष, शिवसेना
हे अतिशय चांगल्या वातावरणामध्ये काम प्रचार सगळं करतायत आणि असंच वातावरण राहील ह्याची मला खात्री आहे. तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या निवडणुकांसाठी आणि तुम्ही वेळ काढलात इतक्या व्यस्त तुमच्या कार्यक्रमातून, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.